हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू साईश कोचिंग क्लासेस. आणि आज आपल्याला इंग्रजी विषय यामधील युनिट नंबर 3.1 नाईट ऑफ द स्कॉर्पियन या कवितेचा इथे अभ्यास करायचा आहे. ओके, तत्पूर्वी सर्व विद्यार्थ्यांना व जे काही आपले हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांना एक रिक्वेस्ट आहे की आपल्या चॅनलला जर अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक्स कमेंट्स आपल्या ह्या व्हिडिओबद्दल देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ आपल्या ह्या क्लासेसमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न राहील. चला तर मग आता जास्त वेळ न दवडता आपण चालू करूया आपली कविता नाईट ऑफ द स्कॉर्पियन. ओके, आता नाईट ऑफ द स्कॉर्पियन ह्या कवितेचा जर तुम्ही सारांश पाहिला तर याचा कवितेचा अर्थ असा होतो की स्कॉर्पियन म्हटल्यावरती काय तर विंचू, मग ही विंचवाची रात्र असा इथे तुम्ही अपेक्षित अर्थ घेतला तरीही काही हरकत नाही आहे. म्हणजे विंचवाची रात्र काय आहे या कवितेमध्ये आपल्याला इथे निसिम जे हिजिकल यांनी ही कविता इथे लिहिलेली आहे. त्यांचा कार्यकाळ हा जो 1924 to 2004 was an Indian Jewish poet. Jewish means Jew लोक असतात ना, त्या पद्धतीचा ज्यू कवी होते. ॲक्टर, एक कलाकार देखील होते, प्ले रायटर, एडिटर अँड आर्ट क्रिटिक. ओके, सो यू नो व्हेरी वेल व्हॉट इज दिस. ओके, सो आय विल जस्ट रीड फर्स्ट अँड देन आय विल एक्सप्लेन इन मराठी. ओके, जेणेकरून तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने समजायला मदत होईल. राईट. सो आता इथे काय सांगितलं आहे की हे निसिम हिजिकेल ह्याचा जो कार्यकाल होता हा 1924 ते 2004 आणि त्याचबरोबर हे भारतीय काय आहेत, एक ज्यू कवी होते. ॲक्टर म्हणजे काय की कलाकार म्हणू शकता किंवा अभिनेता म्हणू शकता, बरोबर. प्ले रायटर म्हणजे नाटककार पण होते. एडिटर संपादक होते. आर्ट क्रिटिक म्हणजे कला समालोचक देखील होते. ओके, he was foundational figure in post-colonial India's literacy and history, especially of Indian writing of wide range. म्हणजे काय तर हे एक साहित्यिक आणि विशेषतः इतिहासामध्ये त्यांचं म्हणजे विस्तृत लेखन आहे. भारतीय लेखनासाठी हे प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत म्हणजे द पोएम डिस्पिक्ट द सेल्फिश लव ऑफ मदर हु इज स्टंग बाय अ स्कॉर्पियन. या कवितेमध्ये त्यांनी आपल्यासमोर आईचं प्रेम हे कसं निस्वार्थ असतं, सेल्फलेस असतं. सेल्फलेस म्हणजे निस्वार्थ, म्हणजे ह्या प्रेमाच्या बदल्यात कुठलीही अपेक्षा करत नाही, निस्वार्थ वृत्ती असं आपण म्हणतो, कोणतीही अपेक्षा न करता. हे इथे त्यांनी दाखवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. या कवितेमध्ये ज्या कवीच्या आईला विंचवाने डंक मारलंय, स्टंग म्हणजे डंक मारणे, बरोबर आहे, विंचवाने ढसलंय किंवा चावलंय. ओके, तरीसुद्धा तिच्या मुलांबद्दल किंवा तिचं असलेलं जे प्रेम आहे इथं त्यांनी इथे व्यक्त करण्याचा इथं आपल्यासमोर त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आय होप की तुम्हाला त्यांचा हा इंट्रोडक्शन पार्ट संपूर्णतः चांगल्या रीतीने समजला असेल. सो वी विल लर्न अबाउट द पोएम वन बाय वन. एक स्टांजाच्या रूपामध्ये आपण त्याला पाहण्याचा इथे प्रयत्न करूया. ओके, काय सांगितलंय बघा बरं. पहिला स्टांजामध्ये त्यांनी सांगितलंय आय रिमेंबर द नाईट. ओके, आय रिमेंबर द नाईट. ओके, माय मदर वॉज स्टंग ओके बाय अ स्कॉर्पियन. ओके, सो 10 hours of a steady rain had driven him to crawl beneath a sack of rice. जर तुम्ही आता इथे पाहायला गेलात तर याचा अर्थ शब्दशः अर्थ कसा आहे तो इथं आपण पाहू शकतो. कवी म्हणतायत की मला अजूनही आठवतंय की ती जी रात्र होती की ज्या वेळेला माझ्या आईला काय केलं होतं, त्या विंचवाने काय केलं होतं, डंक मारला होता. विंचू तो चावला होता आणि तो विंचू चावला, पण तो आला कसा तर त्यावेळेला सतत काय चालला होता की 10 तास झाले तरी पण सततधार असा एक मुसळधार पाऊस पडत होता. आणि या पावसामुळे काय झाला की तो जो विंचू आहे तो हळूहळू चालत आमच्या त्या तांदळाच्या पोत्याखाली रांगत तो आला होता, असं कवी इथं आपल्याला इथे सांगतायत. पुढे काय होते पहा,
ओके. पार्टिंग विथ हिज पॉइझन फ्लॅश ऑफ डायबोलिक टेल इन द डार्क रूम ही रिक्स द रेन अगेन. बरोबर आहे. पुढे झालून काय सांगतायत तर पार्टिंग म्हणजे ते काय म्हणू शकतो तर म्हणजे ते भिंत नसं आपण म्हणतो ना की विष भिंत, बरोबर आहे, तसं त्याला आपण पार्टिंग म्हणू शकतो. आणि डायबोलिकचा अर्थ इथे आपण म्हणू शकतो वीक किंवा हॅव्हिंग द क्वालिटी ऑफ डेव्हिल. ओके. आणि कवी इथे म्हणतायत की ते जे विष आहे ते हळूहळू काय होत होतं की म्हणजे विष आपण म्हणतो ना की विष हळूहळू चढत जातं, विष चढतं, तसं हे विष हळूहळू काय झालं होतं पार्टिंग विथ हिज पॉइझन फ्लॅश ऑफ डायबोलिक टेल इन द डार्क रूम. असं वाटत होतं की त्या पूर्ण ह्या काळोख्या खोलीमध्ये त्याच्या शेपटीने काय झालं होतं की पुन्हा त्या पावसाचा धोका पत्करला की काय, असं एक फ्लॅशबॅक झाल्यासारखं इथे वाटत होतं, असं कवी इथे म्हणतायत. आय होप यू आर अंडरस्टूड द मिनिंग ऑफ दिस स्टांजा. आता हे काय की पोएट्रिक फॉर्ममध्ये, त्यामुळे जरा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात करून समजून घेण्याचा इथे प्रयत्न करायचा आहे. आणि ह्या गोष्टीतूनच तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्याला एक पार्ट येतो ॲप्रिशिएशन. तर ॲप्रिशिएशन नावाचा पार्ट तुम्हाला ह्यामधूनच तुम्हाला कम्प्लिटली चांगल्या रीतीने लिहिता आला पाहिजे. चला तर आपण पुढच्या स्टांजाकडे वळूया आता. द पिसंट. ओके. द पिसंट मीन्स वॉट, जे गावातले जी मंडळी असतात ना, गावकरी मंडळी, त्यांना आपण इथे पिसंट असं आपण म्हणू शकतो, राईट. मग आता काय झालं की द पिसंट दॅट इज कॉल्ड ॲज अ विलेजर्स. ओके. किंवा तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की व्हॉट डू यू मीन बाय द विलेजर्स, एक्सप्लेन फ्रॉम दिस स्टांजा, किंवा फाइंड आउट द मीन विलेजर्स, व्हॉट मीन्स विलेजर्स फ्रॉम स्टांजा. तर तुम्हाला इथे सांगता आलं पाहिजे द पिसेंट म्हणजे काय तर विलेजर्स. The peasant came like a swarms of flies and buzzed the name of gods 100 times to paralyze the evil one. ओके. आता तुम्हाला इथे लक्षात आलं असेल की काय चाललेलं आहे. तर ते गावकरी मंडळी जे आहेत, जे गावामधले, हे काय झाले की शेतकरी पण तुम्ही म्हणू शकता की जसं एखादा काय म्हणतो आपण टोळ जर निघाला किंवा पक्ष्यांचा थवा निघाला, तसं त्या तिथे आजूबाजूच्या परिसरामध्ये माहिती मिळाली की त्या कवीच्या आईला विंचू चावलाय. आणि ही माहिती किंवा ही बातमी वाऱ्यासारखी बूम झाली, व्हायरल झाली असं आपण म्हणू शकतो. आणि मग ती गावागावामध्ये पोचल्याच्या नंतर अख्ख्या गावातले जसं एखादा कळप येतो, पक्ष्यांचा थवा येतो, त्या पद्धतीने सगळे गावकरी तिथे जमा होऊ लागले. आणि जमा झाल्याच्या नंतर प्रत्येकाने देवाचे जवळजवळ 100 वेळा तरी काय केलं असेल, गुणगान गायलं असेल, नाव घेतलं असेल. आणि कशासाठी नाव घेतलं असेल तर अशा ह्या इव्हिल वन म्हणजे अशा या संकटमय अशा शत्रूपासून ह्या म्हणजे त्याच्या आईला वाचवण्यासाठी खूप वेळा, 100हून अधिक वेळा या सगळ्या पिसंटने म्हणजे ह्या गावकऱ्यांनी त्याचं नामकरण केलं आणि नाम घेत राहिले, नाव घेत होते. ओके. आय होप यू आर अंडरस्टूड. ओके. नाव व्हॉट द नेक्स्ट सी. विथ कॅन्डल्स अँड विथ अ लॅटर्न throwing a giant scorpion shadows on the mud baked walls, they searched for him, he was not found. ओके. आता पुढे जाऊन ते काय म्हणतायत, गावकरी म्हणतायत, पहा बरं. विथ कॅन्डल्स अँड विथ अ लॅटर्न. लॅटर्न म्हणजे काय तर तुम्ही म्हणू शकता की गावच्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं असेल की कंदील घेऊन म्हणजे लोक काय करतात की वाट पकडतात किंवा रस्त्यावरती येत असतात. आता मात्र सगळ्या लाईटच्या सोय झालेल्या आहेत. किंवा आधी पूर्वीच्या काळी माणसंही कंदिलाच्या आधारे काय करत असायचे, इकडे तिकडे रात्रीच्या वेळेला फिरत असायचे, बरोबर आहे. किंवा एखादी गोष्ट शोधायची असेल तर कंदिलाचा वापर करायचे. जर तुम्ही शोले पिक्चर पाहिला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवले बघा कंदिलं, बरोबर आहे. त्यालाच आपण लॅटर्न्स असं म्हणतो, बरोबर आहे, लॅटर्न्स. ओके. विथ कॅन्डल्स अँड विथ लॅटर्न्स throwing giant scorpion shadows on the mud bark the walls. Okay. bark walls. Okay. they searched for him, he was not found. म्हणजे या गावकऱ्यांनी काय केलं की संपूर्ण या मेणबत्त्या, कंदील या सगळ्या गोष्टींच्या पद्धतीने काय केलं की हा जो विंचू आहे याचा शॅडोच्या माग घेत होते, म्हणजे त्याला शोधत होते. ओके. ऑन द मड बेक वॉल्स. त्याचबरोबर भिंती म्हणजे त्यावेळेला मातीच्या भिंती होत्या, मातीच्या बांधलेल्या भिंतीवरती पण त्यांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, पण तो मात्र काही सापडला नाही. ओके. मग व्हॉट हॅपन सी. नेक्स्ट काय म्हणतायत पहा बरं. ते
दे क्लिक्ड देअर टंग. ओके, दे क्लिक देअर टंग म्हटल्यावरती इथं आपल्याला अपेक्षित अर्थ होतो की मेड अ नॉईज विथ देअर टंग टू इंडिकेट फ्रस्ट्रेशन्स, सॉरो और सिम्पथी एटसेट्रा. ओके, दे क्लिक देअर टंग विथ एव्हरी मोमेंट दॅट द स्कॉर्पियन मेड हिज पॉयझन मूव इन द मदर्स ब्लड, दे सेड. आणि त्याच्यानंतर हे गावकरी यांचा अंधविश्वासावरती भरपूर विश्वास, आणि म्हणून ते काय करत होते की त्या विंचवाला याच्यासाठी शोधत होते की जेणेकरून जर त्याने त्याची जर हालचाल जर बंद करता आली त्या विंचवाची, तर त्याच्या आईला जे विंचू चावलेला आहे आणि त्याच्या चावलेल्या विंचवामुळे जे काही विष त्याच्या आईच्या आतमध्ये आहे ते हळूहळू काय होईल की कमी व्हायला मदत होईल, अशी त्यांची अंधश्रद्धा होती. आणि म्हणून ते काय करत होते की प्रत्येक हालचालीवरती लक्ष ठेवण्यासाठी काय करत होते, त्या विंचवाला शोधत होते. असं इथं अपेक्षित अर्थ आपण घेऊ शकतो. ओके, आय होप यू मे अंडरस्टूड ऑल दिस थिंग्स. नाव व्हॉट द नेक्स्ट दे से, सी मे ही सीट. ओके, जस्ट अ मिनिट. ओके, या, मे ही सीट स्टिल, दे सेड, मे द सिन्स ऑफ युअर प्रिव्हियस बर्थ ही बर्न अवे टू नाईट, दे सेड. ओके, आता याचा अपेक्षित अर्थ इथे पाहूया आपण काय आहे. तुमच्या लक्षात आला असेल आता तर त्यांना काय म्हणायचं आहे. मे ही सीट स्टिल, दे सेड, मे द सिन्स ऑफ युअर प्रिव्हियस बर्थ ही बर्न अवे टू नाईट, दे सेड. ते म्हणाले तो शांत बसून राहिला तर तुझ्या मागील तुझ्या गेल्या जन्मामध्ये जी काही पापं आहेत ती आजच्या रात्री ही जळून जातील, असं त्यांचं म्हणणं होतं. कोणाचं? त्या गावकऱ्यांचं. म्हणजे किती ही अंधश्रद्धा तुम्हाला इथे जाणवत असेल की कशा पद्धतीने चाललेलं आहे. मे युअर सफरिंग डिक्रीजेस द मिसफॉर्च्युन्स ऑफ युअर नेक्स्ट बर्थ, दे सेड. ओके, पुढे जाऊन ते असंही म्हणतायत की मे युअर सफरिंग डिक्रीजेस, म्हणजे तुझा देखील पुढचा जो त्रास कमी होईल. आणि दुर्दैवाने ते म्हणले की तुमच्या पुढच्या जन्माचा जो काही त्रास आहे तो दुर्दैवाने आत्ताच काय होईल की कमी होईल, असं त्या सगळ्या गावकऱ्यांचं म्हणणं आलं. ओके, पुढे काय म्हणतात बघा. मे द सम ऑफ ऑल इविल बॅलन्स इन दिस अनरियल वर्ल्ड अगेन्स्ट द सम ऑफ गुड बिकम अ डिमिनिश बाय युअर पेन. डिमिनिश मीन्स टू लिसन और रिड्यूस. ओके, आता इथे काय होत आहेत की ते असं म्हणतायत की सर्व ह्या दुष्ट जे काही दुष्ट कर्म झालेले आहेत किंवा हा जो योग असू शकेल, आणि या जगामध्ये या चांगल्या पद्धतीने तुला चांगल्या गोष्टी होत जातील, ह्या सगळ्या दृष्टांचा नाश होईल आणि चांगल्या गोष्टी तुझ्या जन्मामध्ये येतील, आणि ह्या यायला लागल्या की तुझ्या वेदना देखील काय होतील, कमी होतील, असं ही गावकरी म्हणायला लागलेत. ओके, सो मे द पॉयझन प्युरिफाय युअर फ्लेश ऑफ डिझायर अँड युअर स्पिरिट ऑफ ॲम्बिशन, they said, and they sat around on the floor with my mother in the center, the piece of understanding on each face. आणि पुढे जाऊन काय म्हणतायत, मे द पॉयझन प्युरिफाय युअर फ्लेश, म्हणजे या वेदना हळूहळू कमी व्हायला लागल्या तर कदाचित असं समजावं की हे विष आपलं शरीर शुद्ध करू शकेल, असं या गावकऱ्यांचं म्हणणं आलं. त्याचबरोबर आपली काही इच्छा आहे, महत्त्वाकांक्षा असेल, असं काय होईल की ती पूर्ण व्हायला मदत होईल, असं ते गावकरी म्हणत होते. आणि ते सगळेजण काय झाले तर त्या आईच्या भोवती बसले होते, सभोवती बसले होते, आणि आईबरोबर सेंटरला होती, आणि सेंटरला असल्या कारणामुळे तिच्या बरोबर बाजूने सगळेजण हे बसले होते, आणि प्रत्येक जण एकमेकांशी अशी चर्चा करत होते. आणि अशी चर्चा करत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक काय होतं की शांतीपूर्वक समज निर्माण करण्याची काय करत होते, शांती निर्माण करण्याची एक समज ते काय करत होते, समजून घेण्याचा एक प्रयत्न करत होते प्रत्येक गावकरी इथे, असं कवी इथे म्हणतोय. ओके, म्हणजे किती अंधश्रद्धा असते गावकऱ्यांमध्ये तुम्ही पाहता इथे की एक विंचू चावल्या तर त्या विंचूवरती किती तर्क निघत आहेत आणि कशा कशा पद्धतीने तर्क निघत आहेत हे तुम्हाला इथे दिसून येतच असेल. आय होप की तुम्हाला हा चांगल्या रीतीने हा जो पार्ट आहे हा चांगल्या रीतीने आणि अतिशय उत्कृष्ट रीतीने मी समजून देण्याचा इथे प्रयत्न करतोय, आणि तो देखील तुम्हाला चांगल्या रीतीने समजत असेल असं मी ग्राह्य धरतोय. आणि पुढच्या स्टांजाकडे आता आपण वळूया. काय सांगितलंय बघा पुढे, मे more candles, okay, and more lanterns, more neighbors, more insect and the endless rain. आता काय होतंय बघा,
मोर कॅन्डल्स म्हणजे काय की खूप प्रमाणामध्ये मेणबत्त्या, भरपूर कंदील आणि भरपूर शेजारी, म्हणजे सगळे गावकरी तिथे जमा झालेत ना, त्याच्यामुळे मेणबत्त्या आल्या, खूप असे कंदील आले आणि बरेचसे असे शेजारी पाजारी आले. अँड दॅर फॉर मोर इन्सेक्ट, आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे अजून काय झाले, कीटक पण भरपूर आले, जे रात्रीचे कीटक असतात बघा, असे तुम्ही पाहिलं असेल. आणि तो सततधार पाऊस, तो पाऊस काय थांबायचं नाव घेत नव्हता. माय मदर ट्विस्टेड थ्रू अँड थ्रू ग्रोनिंग ऑन अ मॅट. ओके, आणि या सगळ्या ह्या गडबडीमध्ये माझी आई मात्र काय करत होती की ट्विस्टेड म्हणजे आपण म्हणतो ना करवटे बदलणे, बरोबर ना, इकडून तिकडे तिकडून इकडे, हिंदीमध्ये म्हणतात करवटे बदलणे, म्हणजे काय की कुशी बदलणे असं आपण म्हणतो. म्हणजे ह्या अंगावरून त्या अंगावरती, त्या अंगावरून या अंगावरती, कारण ते विषामुळे काय होतं, विवळत असेल त्याची आई त्या कवीची, आणि त्याच्यामुळे ते विष अंगामध्ये असल्या कारणामुळे तिला खूप असा त्रास होत असेल, आणि म्हणून त्याची आई जी होती ती मात्र या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून या कुशीवर, अँड ग्रोनिंग ऑन अ मॅट. ग्रोनिंग म्हणजे असा एक वेगळ्या पद्धतीचा आवाज, जसं की बघा की आपण आजारी पडल्यावरती आपल्या तोंडातून एक वेगळ्या पद्धतीचा आवाज निघतो, आपण कहणणे म्हणतो ना, आपण कहणणे, त्या पद्धतीचा आवाज, म्हणजे लाईक मी तुम्हाला त्या आवाज दाखवतो, आपण असं आपण म्हणतो ना, त्याला आपण म्हणतो ग्रोनिंग असं आपण म्हणतो. आणि ती त्याची आई काय करत होती की तसा ग्रोनिंग म्हणजे त्या पद्धतीचा आवाज त्या चटईवरती पडल्या ती काढत होती. ओके, आणि यामध्ये काय होतंय की माय फादर दॅट इज अ स्केप्टिक, ओके, skeptic and rationalist. Okay, skeptic and rationalist. What you mean by skeptic? One who doubts general beliefs. Okay, and rationalist म्हणजे काय, a person who believes in a reason and knowledge than opinion and belief. Okay, so म्हणजे त्याचे जे वडील होते हे ह्या कुठल्या गोष्टीवरती, अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत नसेल, त्यांच्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय ते खरं मानत नव्हते, असे त्याचे वडील असताना देखील हे एवढं असून सुद्धा, म्हणजे अंधश्रद्धेवरती त्यांचा विश्वास नव्हता, एवढं असून सुद्धा ते काय म्हणतात, ट्राईंग एव्हरी कर्स अँड ब्लेसिंग. त्यांनी गावकऱ्यांनी सांगितलेल्या सगळ्या युक्त्या वगैरे जे काय आहे ते देखील काय केले की त्यांनी इथे पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला. पावडर, मिक्सचर, हर्ब अँड हायब्रिड, आणि त्या विविध प्रकारच्या जे काही पावडर आणले होते, काही मिश्रणं होती, काही औषधी वनस्पती होती, या सगळ्यांना त्यांनी एकत्रित केलं. अँड he poured a little platform and he even poured a little paraffin upon the beaten dough and put a match to it. Okay, आणि काय झालं तर इथे त्यांनी काय केलं की त्याच्यावरती थोडंसं पॅराफिन नावाचं एक द्रव्य असतं ते ओतलं, आणि जिथे तो विंचू चावलाय ना त्या भागावरती, त्या पायावरती आईच्या त्यांनी ते लावण्याचा प्रयत्न केला आणि ते पॅराफिन ओतण्याचा प्रयत्न केला. आणि त्यात एक काय केला की एक पुट अ मॅच, आणि तिथे एक काय केलं की मॅच म्हणजे इथे आपण असं म्हणू शकतो की एक माचीसची काडी लावण्याचा इथे प्रयत्न केला. आणि म्हणजे नॉट अशी तिथे शब्दाचा अर्थ घेता येणार नाही आपल्याला, माचीसची काडी वगैरे, ते लेप लावण्याचा इथे प्रयत्न केला. नॉट सॉरी फॉर दॅट, असा तो शब्दाचा अर्थ घेता येणार नाही, पण इथे त्यांनी तो मॅच करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावरती लावण्याचा तो प्रयत्न केला. मग त्याच्यानंतर कवी काय म्हणतात पहा, आय वॉच द फ्लेम फीडिंग ऑन माय मदर, आय वॉच द होली मॅन परफॉर्म हिज रीड्स टू टेम द पॉइझन विथ ॲन इनकॅन्टेशन. ओके, म्हणजे काय तर त्यांनी हे सगळं गोष्टी झाल्याच्या नंतर त्या कवी म्हणतात की मी माझ्या आईला मात्र काय करताना बघत होतो की जे वेदना होत होतं, त्या असं वाटत होतं की माझी आई त्या आगीचा सामना करते की काय, किंवा ते जे आग आहे ती आग स्वतः खाते की काय, असं मला वाटत होतं. इथे शब्दशः अर्थ तसा घेऊ नका, इथे पोएट्रिक लँग्वेज आहे, त्यामुळे हे अशा पद्धतीचं इथे वक्तव्य इथं केलेलं आहे. आणि हे सगळं मी पाहत होतो, आणि मी हे देखील पाहत होतो की एक होली मॅन म्हणजे पुजारी म्हणू शकतो आपण, तांत्रिक मांत्रिक बाबा म्हणू शकतो, हा काय करत होता की काही मंत्र म्हणत होता. आणि कशासाठी मंत्र म्हणत होता तर ते जे जळजळतं विष आहे ते विष बाहेर येण्यासाठी काही ना काहीतरी मंत्र जाप वगैरे असं काहीतरी त्याचं चाललं होतं. पाहिलं असेल तुम्ही पण बऱ्याचदा अशा गोष्टी घडून येत असतात.
आफ्टर 20 hours इट लॉस्ट इट्स स्टिंग. आणि जवळजवळ 20 तास उलटून गेले आणि या 20 तासानंतर जो त्याने डंक मारला होता, त्याचं विष जे भिनलं होतं आईच्या अंगामध्ये, ते हळूहळू त्याचा असर म्हणजे त्याचं जे काही मात्रा होती ती कमी व्हायला मदत झाली होती, असं कवी इथे म्हणतोय. आता पुढे काय होतंय, कवी म्हणतोय की माय मदर ओनली सेड, आणि त्याच्यानंतर तो विषाचा जो जहर म्हणजे असर होता, बरोबर, म्हणजे असर म्हणण्यापेक्षा विषाचा जो हे होता, काय म्हणू शकतो आपण, भिनभिनता होती, ती हळूहळू आता कमी व्हायला लागली होती. किती तासानंतर? 20 तासानंतर. त्यावेळेला माय मदर ओनली सेड थँक गॉड द स्कॉर्पियन पिक ऑन मी अँड स्पेअर माय चिल्ड्रन, असं ते इथं म्हणतायत. आणि काय म्हणतायत बघा की ते असं म्हणतायत, कवी असं म्हणतायत की त्यानंतर 20 तासानंतर ज्यावेळेस ते विष उतरलं, त्यावेळेस त्या विषाचा असर कमी झाला, परिणाम कमी झाला. त्यावेळेस त्याची आई म्हणाली, माझी आई फक्त म्हणाली, मी देवाचे आभार मानेल का, कारण विंचूने मला डंक मारला होता, जेणेकरून त्यांनी माझ्या मुलांना वाचवलं. कोणाचे? देवाचे ते आभार मानत होते की अशा रीतीने ते देवाचे आभार मानत होते की देवाचे ह्याच्यासाठी आभार मानत होते की बरं झालं की देवाने काय केलं की त्या स्कॉर्पिओला मला डंक मारण्याची बुद्धी दिली, जेणेकरून माझ्या मुलांना त्याचा त्रास, हा जो विव्हळण्याचा त्रास आहे तो इथे कमी झाला, असं त्याची आई इथे म्हणते. ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की आईचं आपल्या मुलांबद्दल किंवा कशा पद्धतीने निरपेक्ष भावनेने इथे प्रेम करत असते हे इथं आपल्याला दिसून येतं. इथे जर तुम्ही पाहिलात तर ही तांदळाचं पोतं आहे आणि या पोत्याच्या खाली हा विंचू तुम्हाला दिसतोय आणि या विंचवाची सावली किती मोठी पडलेली इथे तुम्हाला इथे पाहायला मिळते. आय होप की ही जी पोयम आहे तुम्हाला चांगल्या रीतीने समजली असेल आणि मी चांगल्या रीतीने समजून देण्याचा प्रयत्न केला आहे. सो इथे आपला हा युनिट 3 मधील पहिली कविता जी होती, ओके, त्याचं नाव जे होतं ते म्हणजे काय, तर नाईट ऑफ द स्कॉर्पियन. ओके, नाईट ऑफ द स्कॉर्पियन, विंचवाची रात्र, ही इथे चांगल्या रीतीने मी तुम्हाला समजून देण्याचा इथे प्रयत्न केला आणि ही कविता आपली इथे संपली असं मी इथे जाहीर करतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्रिप्शन करण्याचा प्रयत्न करा, सबस्क्राईब करा चॅनलला, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला इथे पाहायला मिळतील. सो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच.